15 दिवस डे शिफ्ट आणि 15 दिवस नाईट शिफ्ट जर असेल तर दोष प्रकोपित होऊ नये आणि झोप अपूर्ण राहिल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे हे आपण पाहूयात। तर जेव्हा तुमची डे शिफ्ट असेल तेव्हा तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण डे शिफ्ट असताना तुम्ही दिवसभर जागे राहता आणि त्यामुळे तुमचे दोष हे आपोआपच प्राकृत राहतात। पण जेव्हा नाईट शिफ्ट असते तेव्हा काय करायचं, तर नाईट शिफ्ट असेल किंवा रात्री जागरण झालेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही जेवणाच्या आधी निम्मे प्रमाणात झोप घ्यायची आहे। म्हणजे तुमचं जागरण जर रात्री 8 तास झालं असेल तर जेवणाच्या आधी तुम्ही 4 तास झोप घ्यायची आहे। जर तुमची 4 तास झोप ही सकाळी पूर्ण होत नसेल तर काही वेळासाठी तुम्ही दुपारी सुद्धा झोपू शकता। त्याचप्रमाणे जर तुमचं रात्री 6 तास जागरण झालेलं असेल तर जेवणाआधी तुम्ही 3 तास झोपायचं आहे आणि जर तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा वाटत असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेला सुद्धा थोड्या वेळासाठी झोपू शकता। या प्रकारे तुम्ही तुमची झोपेची सायकल ही पूर्ण करायची आहे, जेणेकरून पुढे तुम्हाला याचा त्रास होणार नाही।